आदरणीय संतोषदादा कुलकर्णी साहेब यांचं या ठिकाणी प्रथमच नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदावर त्यांनी विराजमान व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच सर्व नवनियुक्त सदस्य यांचं सुद्धा नगरपालिकेतर्फे मी सहर्ष स्वागत करतो। मी अध्यक्ष महोदयांना अशी विनंती करतो की आपण आपलं पदग्रहण स्वीकारावं। धन्यवाद। आज आपण सर्व 20 नगरसेवक व मी नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे। आपण निवडणुकीच्या काळामध्ये जनतेला काही आश्वासन दिलेले आहेत। सगळ्यात मोठा तहानलेल्या बिलोली वासियांना पाणी पाजेपर्यंत या खुर्चीवर मी बसणार नाही हा माझा संकल्प आहे आणि जे आश्वासन आपण दिलेले आहे ते पूर्ण करेपर्यंत या नगरपालिकेच्या खुर्चीवर इथे नाही बसणार, फिरून उभा टाकून किंवा कुठं बाहेर बाजूला बसूनच काम करणार आहे हा माझा संकल्प आहे। आपली मीटिंग सुद्धा मी उभा टाकून राहील, आपण बोलतो। धन्यवाद। कशा तुम्ही ठिकाणी नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय भूमिपुत्र आदरणीय संतोषजी कुलकर्णी साहेब यांचा सत्कार आणि आमचे तहसीलदार शिवसाहेब बिटवर साहेबांनी मी अशी विनंती करतो की त्यांनी शास्त्रीय पद्धतीने त्यांचा सत्कार करा। आदरणीय नागनाथरावजी तुमोर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी बिलोली नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी साहेब आहेत त्यांचा यथोचित सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे। म्हणून त्या नगर परिषदेचे आमचे गटनेते नवनिर्वाचित गटनेते तुमोर साहेबांच्या हस्ते आदरणीय शिवसाहेबांचं या ठिकाणी यथोचित असा सन्मान गौरव करावा अशी मी या ठिकाणी सभागृहाच्या वतीने आदरणीय तत्काळ व तसेच माजी नगराध्यक्षा सौ मैथिलीताई कुलकर्णी यांचाही सत्कार या ठिकाणी जोडी एक उभा नाही ते कर्मचारी करा, मी नाही करा, या दोघांच्याही कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार आहे, या ठिकाणी सत्कार स्वीकारावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो। या आज नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष संतोषदादा कुलकर्णी यांनी नगर परिषदेत अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। मराठवाडा जनहित पार्टीच्या माध्यमातून बिलोली, धर्माबाद या भोकर या तिन्ही ठिकाणी अत्यंत सूक्ष्म नियोजन करून संतोष कुलकर्णी व शंकरांना बोलमवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आणि सर्व राष्ट्रीय पक्षांना पर्याय म्हणून जनतेनं मराठवाडा जनहित पार्टी याला पसंती दिलेली आहे आणि आज जो रिझल्ट आहे तो सर्वांच्या डोळ्यासमोर आहे। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि उद्या मला वाटते शेवटची तारीख आहे। तर मराठवाडा जनहित पार्टी पूर्ण शक्तीनिशी संतोष कुलकर्णी, शंकरांना बोलमवाड यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे। जे कोणी इच्छुक असतील त्यांनी यांना संपर्क करून आपल्या उमेदवारी दाखल करू शकतात। बिलोलीच्या जनतेला सांगू इच्छितो की संतोषदादा कुलकर्णी हे खुर्चीसाठी नाही तर जनतेच्या हितासाठी, जनतेच्या सेवेसाठी 24 तास सक्रिय राहणार आहेत आणि राहतील।
आपले हनुमान ट्रस्टचं जे कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामधला एका गाळ्यामध्ये संतोष कुलकर्णी मित्रमंडळाचे एक कार्यालय तिथं आहे आणि त्या कार्यालयामध्ये बाबा नाईकवाडे म्हणून आपले एक व्यक्ती तिथं नेमलेले आहेत कर्मचारी. ज्या कोणी निराधार योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, ज्या काही शासकीय योजना असतील, घरकुल असेल, त्या ठिकाणी तुम्ही कागदपत्र जनतेला आव्हान करतो की तुम्ही त्या ठिकाणी जमा करावं. व त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा मी या ठिकाणी सांगत आहे 82 37 95 10 22. अजून एकदा सांगतो नंबर 82 37 95 10 22 या क्रमांकावर फोन करून आपले कामं तुम्ही करून घेऊ शकता.